पण धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरलाय। धुळे जिल्ह्याचं तापमान 6.3 सेल्सिअस अंश आहे। धुळेकर नागरिक सकाळीच घराबाहेर पडून या थंडीचा आनंद घेतात। दुसरीकडे कडाक्याची थंडी जनजीवनावर परिणाम करणारी ठरली आहे। या थंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये थंडीचा कडाका पाहायला मिळत असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तर धुळे शहरामध्ये थंडीचा हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये थंडीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे थंडीचा पारा हा 5 अंश सेल्सिअसवर येऊन ठेपलेला आहे। राज्यातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद ही धुळे जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। उत्तरेकडील वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे संपूर्ण राज्यामध्ये थंडीची लाट पाहायला मिळत आहे। याचा अधिकचा परिणाम जो आहे तो उत्तर महाराष्ट्रात बघायला मिळत आहे। येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये हा थंडीचा पारा देखील मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर सकाळच्या वेळेस घराबाहेर पडणाऱ्यांची संख्येमध्ये कुठेतरी घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वयोवृद्ध असतील, बालकं असतील यांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी नागरिक या ठिकाणी शेकोट्यांचा आधार घ्यायला नागरिकांनी सुरुवात केली आहे। तसंच हवामान विभागाच्या वतीने देखील यावेळेस रब्बी हंगामासाठी यंदाचं वातावरण हे पोषक असल्याचं देखील हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आता आपल्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। यंदाचा आपण जर विचार केला तर राज्यामध्ये सर्वात निच्चांकी तापमान हे धुळे जिल्ह्यात करण्यात आलेले आहे। 6.8चं जे काही तापमान आहे ते 6 अंशावर गेलेलं आहे। आपण जर पाहिलं तर कालचं जे तापमान होतं ते 5.0 अंशावर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडीची लाट या ठिकाणी पसरली होती। त्यामुळे येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये ही थंडीचा पारा अधिक प्रमाणात घसरणार असल्याची देखील शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडत असताना उबदार कपड्यांचा देखील वापर करावा असंच आवाहन देखील डॉक्टरांच्या वतीने आणि हवामान विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। NDTV मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।